7 ते 8 दिवस प्रवासामध्ये तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि टिकाऊ असं काही पाहिजे असेल तर त्यावेळेला गव्हाच्या पिठाची आणि गुळाची एकदम पौष्टिक खुसखुशीत अशी ही दशमी तुम्ही ही दशमी एकदम खुसखुशीत आणि खायला अतिशय छान अशी लागते. त्यामुळे घरामध्ये जर तुमच्या लहान मुलं असतील तर लहान भुकेसाठी आणि मुलांना आवडेल अशी ही दशमी आहे. त्यामुळे तुम्ही ही घरामध्ये बनवून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हाही खायचं असेल त्यावेळेला खाऊ शकता. त्याचबरोबर दशमीसोबत अतिशय खमंग अशी चटणीसुद्धा मी शेअर करणार. ही चटणी म्हणजे तिळाची लसूणी चटणी आहे, जी महिनाभर मस्त अशी टिकते. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तर सुरुवातीला आपण गुळाची दशमी कशी बनवायची आहे तर ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मस्त असा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. छान काळपट असा कलर या गुळाचा आहे, त्यामुळे दशमीचा कलरसुद्धा अतिशय सुंदर असा येतो. तर हा गूळ इथे छान किसणीने किसून घ्या किंवा चाकूने मस्त असा कट करून घ्यायचा. तर जवळपास इथे 1 वाटी गूळ मी इथं किसून घेतलेला होता आणि त्याचबरोबर 1 वाटी दूध असं हे मिश्रण मी इथं तयार करून घेतलेलं आहे. तर दूध आणि गूळ हे दोन्ही सोबत मी छान असं मुरत ठेवलेलं होतं, जेणेकरून हा गूळ या दुधामध्ये छान असा विरघळेल. आता आपल्याला सुरुवातीला एका भांड्यामध्ये एका गाळणीने जे आपण दुधाचं आणि गुळाचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते एकदा गाळून घेणार आहोत. गाळून यासाठी घ्यायचं, ज्यावेळेला आपण कणिक भिजवतो त्यावेळेला काय होतं, जे हे गुळाचे काही कण असतात जे विरघळत नाही ते तसेच राहतात. त्या कणकेच्या पिठामध्ये सुद्धा ते तसेच राहतात. ज्यावेळेला आपण पोळी लाटून ती भाजायला घालतो त्यावेळेला ते कण भाजले जातात आणि तव्यावरती ते काळपट असे होतात आणि तो भाग हा खायला कडसर असा लागतो. त्यामुळे हे दुधाचं किंवा गुळाचं जे मिश्रण आहे ना ते असं गाळून घ्यायचं, म्हणजे यामध्ये गुळाचे कण राहत नाही. त्यानंतर आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी वेलची पूड आणि जायफळाची पूडसुद्धा यामध्ये घालायची. यामुळे दशमीची चव अजूनच वाढते आणि दशमी खायला अतिशय छान अशी लागते. त्यानंतर आता आपण हे दुधाचं आणि गुळाचं मिश्रण तयार करून घेतलेलंच आहे. तर ह्या मिश्रणामध्ये मावेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर सुरुवातीला मी थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये घातलं आहे आणि त्यानंतर चमच्याने अशा प्रकारे त्याला मिक्स करत आहे, जेणेकरून मला एक अंदाज येईल की यामध्ये किती प्रमाणामध्ये पीठ बसतं आहे. तर अशा प्रकारे थोडं थोडं करून आपण जर पीठ यामध्ये घातलं तर आपल्याला मस्त असा एक अंदाज येतो आणि आपला छान असा पिठाचा गोळा इथं तयार होतो. म्हणजे आपल्याला वरतून एक्स्ट्राचं दूध किंवा पाणी अजिबात वापरायचे नाही. तर एवढ्याच याच्यामध्ये याचा मस्त असा एक गोळा तयार होतो, एवढं पीठ यामध्ये घालायचं. तर सुरुवातीला मी चमच्याने छान असं एकत्रित करून आता हाताने छान एक अंदाज येईपर्यंत त्याचा गोळा तयार करून घेणार आहे. तर दशमीसाठी लागणारं जे पीठ आहे ते खूप जास्त पातळ न ठेवता किंवा खूप जास्त कडक न ठेवता नेहमीच्या चपातीपेक्षा थोडंसं सैल ठेवायचं, कारण यामध्ये गूळ असतो. ज्या प्रकारे हे पीठ जास्त वेळ आपण ठेवू तसं तसं हे पीठ आळून येतं किंवा मग आपल्याला पोळी लाटताना अगदी जड असं जायला लागतं. त्यामुळे ज्या प्रकारे आपण कणकेचं पीठ भिजवतो पोळीसाठी त्याच प्रकारे भिजवायचं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं सैल असं ठेवायचं. तर इथे हे पीठ भिजवत असताना मी यामध्ये अजिबात तुपाचा तेलाचा कसलाच वापर न करता या मिश्रणामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच भिजवलं आहे. त्याचबरोबर हे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही एवढं छान असं भिजलेलं सुद्धा आहे आणि याला मी अजिबात तेलसुद्धा लावलेलं नाही, तरीसुद्धा या पिठाला अगदी चोपडेपणा आहे. कारण मी जे दूध वापरलेलं होतं ते कच्चं दूध वापरलेलं होतं. किंवा जर तुम्ही हे उकळून जर यामध्ये दूध घालत असाल तर त्यामध्येच थोडीशी सायसुद्धा घालायची, म्हणजे हे पीठ अगदी चोपडेसर असे येईल. तर दशमीसाठीचं जे पीठ आहे ते आपलं तयार आहे. त्यानंतर आता आपण इथे दशम्या लाटून घेणार आहोत. तर त्यासाठी या पिठामधून एक बॉल साईजचा गोळा घ्यायचा, त्याला अशा प्रकारे पोळपाटावरती मळून घ्यायचं आणि अगदी थोडंसं याला पीठ लावायचे आणि आता पीठ लावून याला असंच आपण लाटून घेणार आहोत. तर लाटत असतानासुद्धा मी इथे तेलाचा वापर अजिबात करत नाही. अशाच आपण इथे लाटून घेणार आहोत. अगदी पातळ अशी इथे दशमी लाटून घ्यायची, म्हणजे ती छान खुसखुशीत अशी येते. तर इथे मी दशमी लाटत असताना अजिबात तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर न करता सुद्धा ही दशमी अजिबात पोळपाटाला म्हणा किंवा बेलण्याला चिटकतच नाही. अतिशय सुंदर असं आपलं हे पीठ इथे भिजवून घेतलेलं होतं. आता ही दशमी बघा अतिशय सुंदर अशी तयार झाली आहे. आता आपण याला भाजून घेणार आहोत. तर दशमी भाजत असताना गॅसवरती तवा छान कडकडीत असा गरम असावा. त्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपण ही दशमी मस्त अशी भाजून घ्यायची. त्यानंतर दशमी दोन्ही साईडनी व्यवस्थित अशी भाजून झाल्यानंतर याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तर मी इथं तुपाच्या ऐवजी तेलाचाच वापर केलेला आहे. तर दोन्ही बाजू मस्त खमंग अशा भाजून झाल्यानंतरच मी यावरती तेल लावून घेते आहे, म्हणजे ही दशमी छान अशी भाजूनसुद्धा होते. त्याचबरोबर याला तेल किंवा तूप लावून घेतल्यामुळे याचा कलरसुद्धा अतिशय सुंदर असा येतो. जर तुम्ही खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये दशमीसाठीचं जर पीठ भिजवत असाल तर त्यासाठी
जेवढं पीठ तुम्हाला लागते तेवढंच पीठ वरती ठेवायचं आणि बाकीचं पीठ छान डब्बा बंद ठेवायचं किंवा झाकून ठेवा, म्हणजे ते सुकणार नाही. जेवढं पीठ सुकेल तेवढी तुम्हाला दशमी लाटताना त्रास होईल. त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर तुमची दशमी अतिशय सुंदर अशी लाटल्या जाईल. तर एक एक करून मी अशाच प्रकारे ह्या दशम्या सर्व लाटून घेतल्या आणि मस्त अशा खमंग भाजून घेतलेल्या आहेत. तर बघा काय मस्त आपली दशमी तर तयार झाली आहे. तर सर्व दशम्या छान लाटून आपण इथे कॉटनच्या कपड्यावरती पसरून घ्यायच्या, त्या थंड करून घ्यायच्या आणि थंड करून घेतल्यानंतरच त्या पॅकबंद डब्यामध्ये ठेवायच्या, म्हणजे त्या 7 ते 8 दिवस छान अशा टिकतात. तर बघा दशमी हलकी अशी थंडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय खुसखुशीत अशी इथं दशमी तयार झाली आहे. अगदी मऊ आणि खुसखुशीत अशीच ही दशमी आहे. कलरसुद्धा अतिशय सुंदर असा आला आहे आणि त्याचबरोबर खायला तर ही खूप छान अशी लागते. माझ्या घरी तर मी ही दशमी नेहमीच अशाच प्रकारे बनवते आणि माझ्या मुलांनासुद्धा ही खूप जास्त आवडते. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे मुलांसाठी किंवा प्रवासासाठी जर लागत असेल ना, तर अशाच प्रकारे गुळाच्या खुसखुशीत अशा दशम्या बनवायच्या. तर गुळाच्या खुसखुशीत अशा दशम्या आपण बनवून घेतल्या. आता त्याचबरोबर आपल्याला त्यासोबत जर खाण्यासाठी चटणी पाहिजे असेल तर कशी चटणी बनवायची तर ते इथं शेअर करते. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेली आहे. तर हे तीळ अगदी घरगुती आपण जे गावरान तीळ म्हणतो ना ते तीळ आहे. यामध्येच कुठे मोठे काळपट असे कलरचे सुद्धा तीळ असतील. तर हे तीळ अगदी खमंग असे असतात, त्यामुळे ही चटणी अतिशय खमंग अशी बनते. तर आता सुरुवातीला आपल्याला तीळ इथे भाजून घ्यायचे. तर तीळ भाजत असताना मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनटं एवढे भाजायचे किंवा तीळ तडतड करायला लागले तोवर भाजायचे. खूप जास्त तीळ इथे भाजायचे नाही, नाहीतर तिळाची चव ही कडसर अशी होते आणि चटणीसुद्धा कडसर अशी लागते. त्यामुळे तीळ भाजत असताना एवढी काळजी इथे घ्यायची. तर इथे मी हे अगदी खमंग असे तीळ इथे भाजून घेतले आणि भाजले तीळ आता मोठ्या ताटामध्ये मी काढून घेणार, जेणेकरून हे पटकन असे थंड होतील. तर आपल्याला तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याची चटणी बनवायची आहे. तर इथे मी छान पूर्णपणे थंड करून घेतलेले हे तीळ आहेत आणि जर आपण हे वाटीने बघितले तर 1 वाटी एवढे तीळ. तर आता हे तीळ आपल्याला छोट्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. त्यानंतर जेवढे तुम्ही तीळ घेसाल त्याच्या अर्धे तुम्हाला लसण पाकळ्या घ्यायच्या आहेत. तर इथे मी अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. अगदी गावरान असाच हा लसूण आहे, ज्याने चटणीचा अतिशय छान असा स्वाद येतो. त्याचबरोबर आता चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आणि भरपूर असं लाल तिखट घालायचे. तर इथे मी जवळपास 2 ते 2.5 चमचे लाल तिखट यामध्ये घातलेलं आहे, जेणेकरून चटणी मस्त अशी तिखट अशी होईल. तर आता हे सगळं छान असं चमच्याने एकत्रित करून घ्या आणि त्यानंतर मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचे. तर मिक्सरमध्ये फिरवत असताना अगदी पल्स मोडवरती मागे पुढे करत छान असं फिरवून घ्यायचं, म्हणजे चटणी मस्त अशी तयार होते. ही चटणी तयार करत असताना यामध्ये तेलाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. अशीच आपण ही फिरवून घ्यायची. यामध्ये लसूण आणि मीठ घातल्यामुळे याला अशा प्रकारे पाणी सुटतं आणि ही ओलसर अशा प्रकारे चटणी तर तयार होते. ही चटणी अजिबात खराब होत नाही. चटणी तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये महिनाभर मस्त अशी ठेवू शकता, एवढी छान ही चटणी होते. त्याचबरोबर खायलासुद्धा अतिशय खमंग अशी चटणी इथे लागते आणि ही चटणी जर तुम्ही दशमीसोबत जर ट्राय केली ना तर तुम्हाला नक्कीच आवडेल. इतकी छान ही चटणी इथे तयार होते. जर तुम्हाला सहजच वरण भात चपातीसोबत खायला किंवा असंच भाजीला सोबत तोंडी लावण्यासाठी जर चटणी पाहिजे असेल ना, तर अशी चटणी तुम्ही घरामध्ये बनवून ठेवायची किंवा मुलांच्या डब्यांमध्ये सहजच तुम्हाला जर चटणी द्यायची असेल तर अशा प्रकारे बनवायची. फक्त त्यामध्ये तिखटाचं प्रमाण हे कमी ठेवायचं, म्हणजे अगदी कॅल्शियमयुक्त ही चटणी आहे, जी खाण्यासाठी अतिशय फायदेशीर अशी असते. तर आज मी तुमच्यासोबत अतिशय खमंग खुसखुशीत अशी गुळाची आणि गव्हाची दशमी तयार सांगितली. त्याचबरोबर अगदीच खमंग अशी तिळाची लसूणी चटणीसुद्धा शेअर केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अतिशय सोप्या सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते. जर तुम्हाला ही रेसिपीसुद्धा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.